मिरजेत राष्ट्रवादी अजित पवार पक्ष सर्व 23 जागा लढेल आणि जिंकेल. जिल्हा शहर अध्यक्ष पद्माकर जगदाळे यांचा विश्वास. 23 जागांसाठी एकूण 124 जणांच्या मुलाखती पार पडल्या. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या 124 जणांनी उमेदवारांची मागणी केली. मिरजेतील 23 जागांसाठी आज 124 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती विधान परिषदेचे आमदार इद्रिस नाईकवाडी, सांगली शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडल्या. महानुद्दीन बागवान, अताहर नाईकवाडी, करंज आमदार आनंद देवमाने, शिवा दुर्वे, आझम काझी, नरगिस सय्यद, महेशकुमार कांबळे, बिल्किस शेख, बुजरुक, जुबेर चौधरी, आरिफ चौधरी, रेखा विवेकरावजी कांबळे इत्यादींसह 124 इच्छुक उमेदवारांनी आज राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. माजी नगरसेवक अताहर नाईकवाडी, युवक अध्यक्ष आकाश माने, युवक प्रदेश उपाध्यक्ष उत्कर्ष खाडे, युवक कार्याध्यक्ष जयंत जाधव, शहर जिल्हा उपाध्यक्ष सरफराज कच्चिम, तोहिद शेख, मोहसिन शेख आदी उपस्थित होते. मिरज हे राष्ट्रवादीमय झाले असून मिरजेतील सर्व 23 जागांवर राष्ट्रवादी निवडणूक लढवेल आणि जिंकेल असा विश्वास शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे यांनी व्यक्त केला आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या मुलाखती काल सांगलीमध्ये पार पडल्या. त्याच्यामध्ये सांगली आणि कुपवाडच्या मुलाखती झाल्या. आज मिरजमध्ये मुलाखती पार पडलेल्या आहेत. आमचे आमदार इद्रिसभाई नाईकवाडी आणि सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. अतिशय चांगल्या उत्साहानं इथं या मुलाखती पार पडलेल्या आहेत. मुलाखती देण्यासाठी येणाऱ्यांच्या बरोबर त्यांचे सगळे कार्यकर्ते आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळालेला आहे. मला खात्री आहे की मिरज शहरामध्ये आमची कामगिरी फार दमदार असणार आहे. दमदार म्हणण्यापेक्षा 100% मला वाटते राष्ट्रवादी इथं सर्वच्या सर्व जागावरती निवडणूक लढवेल, जिंकेल. आदरणीय अजितदादांच्या हस्ते इथं सर्वांचा प्रवेश झालेला आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्यामुळे मिरज शहरामध्ये एक चांगलं वातावरण तयार झालेलं आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इथले सगळेच नेते एकवटलेले आहेत आणि त्याच्यामुळं मिरज शहर हे राष्ट्रवादीमय झालेलं आहे. निवडणुकीत त्याचं निश्चित तुम्हाला प्रत्यंतर येईल याची मला खात्री आहे. उद्यापासून आम्ही वाटाघाटीला कोणाबरोबर काय करायचं आहे, आमच्याबरोबर कोण येणार आहे, आता आम्ही कोणाबरोबर जायचं नाही, आमच्याबरोबर कोणी यायचं आहे हा विषय आता आजपासून सुरू झालेला आहे आणि त्यामुळं उद्यापासून आम्ही काय शक्य असेल त्यांच्याबरोबर बोलून फायनली उद्यापासूनच आता अर्ज भरायचं सुरू आहे. 2 दिवसामध्ये अर्ज भरण्याची सुरुवात होईल आणि तिथून पुढं आम्ही निश्चितपणे या महानगरपालिकेमध्ये आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा महापौर करण्याच्या दृष्टिकोनातून पुढचं पाऊल उचललेलं आहे आणि मला खात्री आहे आम्ही सगळेजण आहेत. आमचे आमदार इद्रिसभाई नाईकवाडी आहेत, आमचे किशोरदादा आहेत, महानुद्दीन बागवान आहेत, सगळेच इथले सगळेच आजी माझी सगळे महापौर आणि हे सगळेच दिग्गज पार्टीमध्ये आहेत. त्यामुळे मला खात्री आहे की महापालिकेमध्ये राष्ट्रवादीचा झेंडा फडकेल. आज मिरज इथं सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पक्षाकडे ज्या इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते त्या इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासंदर्भातचा कार्यक्रम आज मिरज इथं मार्केट यार्ड दामिनी हॉटेलवर या ठिकाणी आयोजित केलेला होता. आमचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक पद्माकर जगदाळे सर, आमचे युवकचे अध्यक्ष मानेजी, आमच्या महिलाच्या संघटक प्रदेश संघटक सचिव सुवर्णाताई पाटील आणि इतर सर्वच आमचे पदाधिकारी आणि मिरज शहरातील सर्व नेते मंडळींनी आम्ही मिळून सर्व उमेदवारांच्या इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मिरजेत 23 जागा आहेत. 23 जागेत आज 124 जणांनी आमच्याकडे मागणी अर्ज दाखल केले होते. त्या सगळ्या 124 जणांच्या आज मुलाखती झाल्या आणि एक चांगलं उत्साह वातावरण बघायला मिळालं आम्हाला आणि आपल्या पक्षाबद्दल आणि आमचे नेते आदरणीय नामदार अजितदादा पवार यांच्याबद्दल समाजात असणारा एक विश्वास हा ऐकायला मिळाला की त्या विश्वासावर
कारण समाजानं एक फार मोठा विश्वास आता अजितदादांच्यावर दाखवण्याचा त्या ठिकाणी कल झालेला आहे. कारण अजितदादा कामाचा माणूस आहे, सगळ्या समाजांना सगळ्या घटकांना चांगला न्याय देतात. ह्या पद्धतीने जी अजितदादांची कार्यशैली आहे त्यामुळे समाजात सगळीकडे आज एक वर्चस्व निर्माण झाले. लोकांनी आता ठरवले की काही वाटलं झालं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना त्या ठिकाणी न्याय द्यायचा आणि त्यांच्याबरोबर मजबूतीनं राहायचं असा निर्णय त्यांनी केला आहे. आणि तोच उत्साह आम्हाला या ठिकाणी तोच उत्साह आणि तोच विश्वास आम्हाला या ठिकाणी मुलाखतीत जाणवला. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.